वळूया आता आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे. त्याचं नाव आहे, मी यातला जॅकफ्रूट सुफले असं नाव दिलेलं आहे, पण कम्प्लिटली इंडियन स्टाईल. इनफॅक्ट इंडियन काय, कम्प्लिटली कोकणी स्टाईलचं सुफले आहे हे, कारण याच्यामध्ये आपण वापरलं शिंगाड्याचं पीठ. पण काय की सुफले प्रत्येक वेळेलाच क्रीम अंड हे घालून करण्याची आवश्यकता पडत नाही. साहित्यामध्ये आपण घेतलंय शिंगाड्याचं पीठ, साधारणतः अर्धी वाटी किंवा एक छोटी वाटी. त्याचबरोबर फणसाचा गर जो असतो तो मी काढून घेतलेला आहे, म्हणजे गरा तो मिक्सरमधनं काढून त्याचा प्युरे केलेला आहे. त्याचबरोबर नारळाचं दूध घेतलं एक छोटी वाटी, साखर घेतली आहे, आणि ही आपली मुगाची डाळ जी असते, आपण तळलेली चिवड्यासारखी आपण जी मुगाची डाळ असते ती मी वापरलेली आहे याच्यात एक क्रंचीनेस येण्याकरता. सो लेट्स स्टार्ट. आधी आपल्याला हा जो हे जे आपल्याला आधी हे जे शिंगाड्याचं पीठ जे आहे ते या बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं नारळाचं दूध, नंतर याच्यामध्ये आपण वापरणार आहोत ते म्हणजे फणसाचा गर आणि थोडीशी साखर. आधी आपण साखर घालू याच्यात, साखर विरघळून घेऊया. साखरचा गोडपणा येण्याकरता, त्यामुळे अंदाजाने आपण साखर घालायची. त्यात फणसाचा सुद्धा गोडपणा उतरणार आहे, शिंगाड्याच्या पिठाचा गोडपणा आहे, त्यामुळे खूप घालायची गरज नाही आहे. हे झालं आपलं एक बॅटर, आपण जे बनवतो तसं हे बॅटर तयार झालंय. आता याच्यामध्ये आपण घालूया फणसाचा गर. फणसाचा गर मात्र आपण सगळा वापरू, कारण आपल्याला त्याची पुरेपूर चव घ्यायची आहे. म्हणजे लक्षात आलं असेल की मी थोडंसं हे शिंगाड्याचं पीठ मी जपून ठेवलंय, कारण आपल्याला जर का वाटलं की हे थोडंसं पातळ झालंय किंवा थोडंसं सॉफ्ट झालंय तर आपण त्याच्यामध्ये हे उरलेलं पीठ घालू शकतो. थोडंसं हे उरलंय पीठ, ते पण मी ह्याच्यावरनं ॲड करून घेतो. हे आपण पीठ आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता ह्यापुढे काय करायचं मी तुम्हाला सांगणार आहे. शिंगाड्याचं पीठ, नारळाचं दूध, थोडीशी साखर हे सगळं मिश्रण करून घेतलं, एकजीव करून घेतलंय, आणि इकडे पॅन मी गरम करायला ठेवलाय. त्या पॅनमध्ये आपल्याला हे मिश्रण आता शिजवायचं आहे. सो मी या गरम पॅनमध्ये, या हांडीमध्ये मी हे मिश्रण काढून घेतो. आपण आता ते जरा शिजवून घेऊया. स्लो आचेवरती आपण ते शिजवून घेणार आहोत. आता ही जी स्वीट डिश आहे ती याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीची फळं वापरू शकता. म्हणजे अंजिराचा पल्प तुम्ही वापरू शकता, स्ट्रॉबेरी वापरू शकता, किंवा आंबा वापरू शकता आंब्याच्या सीझनमध्ये. सो आय थिंक जे काय असे स्टोन फ्रूट्स आहेत, हेवी फ्रूट्स आहेत, ते तुम्ही याच्यात अगदी इझिली वापरू शकता. याचा फ्लेवर जो आता सुटला आहे अतिशय मस्त सुटलेला आहे, आणि खूप क्लास वाटतंय. त्याची टेस्ट नक्कीच चांगली लागणार आहे. ओके, मी आता आज बंद करतो, कारण बऱ्यापैकी घट्ट झाले ते. आणि हा जो ट्रे आहे इकडे माझ्याकडे, या ट्रेमध्ये ते सेट करून घेतो. आपल्याला एखाद्या बोलमध्ये पाहिजे असेल तर बोलमध्ये सुद्धा आपण ते सेट करू शकतो. या काचेच्या ट्रेला मी थोडंसं तेल लावून घेतलंय आधी, सो दॅट आपल्याला ते काढायला जरा सोपं जाईल. आपण ते जरा पसरून घेऊ गरम असतानाच. थोडंसं आपल्याला हाईट ठेवायची आहे, त्यामुळे मी कम्प्लीट ट्रेमध्ये हे पसरवत नाहीये. आपण जरा त्याला एक लेअरिंग टाईप स्मूथनेस आणू यावरती. त्याच्याकरता मी एका बोलमध्ये पाणी काढून घेतो. आय थिंक दॅट्स बेटर. शिंगाड्याच्या पिठाचा हा केक म्हणा, सुफले म्हणा, आय थिंक अप्रतिम लागणार आहे. आणि याची अजून जी एक मजा आहे ती म्हणजे या मुगाच्या डाळीची आहे, ती आपण आता याच्यावरती स्प्रिंकल करू. थोड्या वेळ आपण हे सेट करायला ठेवूया. आता ह्याला थोडासा शेप दिलेला आहे आपण. ह्याच्यावरनं थोडीशी
मुगाची डाळ स्प्रिंकल करू. जसं आधी सांगितलं की आपल्याला त्याचा क्रंचीनेस हवाय आणि प्रत्येक घासात आपल्याला एक थोडासा मिठाची चव आपल्याला याच्यामध्ये येऊन द्यायची. त्यामुळे आपण ही मुगाची डाळ याच्यावरनं आपण स्प्रिंकल करतोय. ओके, गुड. हे 5-10 मिनिटाकरता मी सेट करायला ठेवतो. तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. जॅकफ्रूट सूफले बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ, फणसाचा घट्ट रस, 1 छोटी वाटी नारळाचं दूध, साखर आणि तळलेली मूग डाळ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शिंगाड्याचं पीठ, नारळाचं दूध, साखर आणि फणसाचा गर घेऊन मिश्रण एकजीव करावं आणि मंद आचेवर घट्टसर शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये हे शिजवलेलं मिश्रण काढून ते सेट करून घ्यावं. त्यावर तळलेली मूग डाळ घालून जॅकफ्रूट सूफले सर्व्ह करावं.